नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रात्री 9च्या या बुलेटिनमध्ये बातम्या असतील सविस्तर, बातम्या असतील तुमच्या जगण्याशी संबंधित. आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनालाच राज्यातल्या लाडक्या बहिणींना सरकारकडनं सर्वात मोठी भेट मिळाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या 1,07,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले. या सरकारी योजनेला मिळत असलेला मोठा प्रतिसादामुळे ही योजना महायुतीसाठी आगामी निवडणुकीत गेम चेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त होते. त्यामुळे लाडकी बहीण योजना या योजनेवरनं सरकारवरती होणारी टीका आणि लाडक्या बहिणींना पुढचे पैसे नेमके कधी कसे मिळणार या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांशी सुद्धा. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या बुलेटिनला. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वाढत्या प्रतिसादाचा अर्थ काय? योजना विधानसभेत गेम चेंजर ठरणार की नाही? लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची मदत वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. सरकारी तिजोरीवरती बोजा वाढणार का? देशभरात रक्षाबंधन साजरं होताना बुलढाण्यामधल्या वानखेडमध्ये शुकशुकाट. रक्षाबंधन साजरं न करणाऱ्या गावची कहाणी. तर आपल्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे अगदी वेगानं वाहू लागले. 2च महिन्यांपूर्वी झालेली लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीसाठी फायद्याची तर महायुतीसाठी काहीशी तोट्याची ठरली. राज्यातल्या मतदारांचा हा बदललेला मूड पाहता आणि विधानसभेला आणखी कोणताही फटका बसू नये यासाठी राज्य सरकारनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचं चित्र आहे. सरकारनं विधानसभेआधी विविध वयोगटांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्यात. पण या योजनांमध्ये सर्वात महत्त्वाची, सर्वात पॉप्युलर ठरते ती लाडकी बहीण योजना. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती राज्यातल्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांची ओवाळणी मिळाली आहे. गेले 3 दिवस राज्याचे मुख्यमंत्री आणि 2ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या योजनेच्या प्रचारासाठी राज्यभरात फिरतायत. महिला वर्गाच्या दौऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आता विरोधक सुद्धा लाडकी बहीण योजनेवरती टीका करू लागलेत, सरकारवर टीका करू लागलेत. तर सगळ्यात आधी आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेला मिळणारी महिलांची पसंती किती मोठी आहे. या आकडेवारीची, या योजनेची जी आकडेवारी आहे ती आकडेवारीच प्रचंड बोलकी आहे. जवळपास 1.5 कोटी महिलांनी सरकारच्या योजनेला पसंती दिल्याचं दिसलं. आपल्या महाराष्ट्रात 48% महिला मतदार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 1,45,76,000 जास्त महिलांनी अर्ज केले. तर 1,34,30,000 महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरले, ज्यातील 1,07,00,000 महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झाले. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 3,200 कोटी रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. तर लाडकी बहीण योजनेला राज्यभरातल्या महिलांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतल्याचं चित्र आहे. त्यांच्या प्रतिक्रियांमधूनच ऐकूया या योजनेचा त्यांना किती फायदा होणार आहे, किती लाभ होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. आनंद झाला आहे आणि माझ्या एरियातले मी 150 लोकांचे फॉर्म भरलेत आणि सगळ्या माझ्या गोरगरीब, कुणी धुणे भांड्याला, कुणी बिड्या करतात, कुणी कुठं साडी दुकानात वगैरे जातात. सरकारने ही योजना केली ती चांगली केली आणि अशीच पुढे चालू ठेवावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि जे सरकारने पैसे पाठवले ना त्यांचे आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे आम्ही धन्यवाद आहे. तर विधानसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवत सरकारनं लाडकी बहीण योजना आणल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करतात. देशामध्ये अशी 3 प्रमुख राज्य आहेत की ज्यांनी निवडणुकांच्या तोंडावरती पॉप्युलर योजनांची घोषणा करत मोठं यश मिळवलेलं. महाराष्ट्राआधी महिलांसाठी खास योजना सुरू करणारी राज्य आहेत पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये 2021 साली ममता बॅनर्जींच्या सरकारनं
लक्ष्मी भंडार योजना सुरू केलेली. या योजनेमधनं महिलांना 1200 रुपयांची मदत मिळायची आणि याच योजनेच्या बळावर जोरावर ममता बॅनर्जींनी लोकसभा आणि विधानसभा दोनही निवडणुकांमध्ये भाजपचं वादळ परतवून लावल्याची चर्चा नेहमीच होते. तर 2023 साली मध्य प्रदेशातल्या शिवराज सिंग चौहान सरकारनं लाडली बहना योजना अंमलात आणली आणि 2018 मध्ये गमावलेली सत्ता पुन्हा एकदा मिळवल्याची चर्चा झाली. याच योजनेनं 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मध्य प्रदेशला शिवराज सिंग चौहान यांना मोठी साथ दिल्याचं चित्र आपण पाहिलं. कर्नाटकमध्ये काँग्रेसनंही महिलांना दरमहा थेट आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि सत्ता मिळवली. सत्ता मिळवल्यानंतर कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना सुरू झाली. या गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2000 रुपये दिले जातात. त्या तीनही राज्यात राबवण्यात आलेल्या महिलांसाठीच्या योजनांनी त्या योजना राबवणाऱ्या किंवा सुरू करणाऱ्या पक्षांच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्याचं चित्र दिसलं. याच धर्तीवरती आता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सत्तेला गवसणी घालण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जातं. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर लाडक्या बहिणीला दुप्पट मदतीची घोषणाही केली आहे. तर सद्यस्थितीत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये 1500 रुपये मिळतात. या योजनेसाठी सरकारनं अर्थसंकल्पात 46,000 कोटींची विशेष तरतूद सुद्धा केली आहे. जर मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे या योजनेचे पैसे दुप्पट करायचे म्हटले तर या योजनेवरचा खर्च जवळपास 92,000 कोटींच्या आसपास जाऊन पोहोचेल. राज्यातल्या अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाच्या योजनांवरचा खर्च आणि लाडकी बहीण योजनेवरती होणारा खर्च पाहता ही योजना सरकारनं किती प्रतिष्ठेची केली आहे हे सुद्धा आपल्या सगळ्यांचं लक्षात येतं. यामधली इंटरेस्टिंग गोष्ट, राज्याचं शेतीवरचं बजेट किती आहे तर 35,000 कोटी रुपये इतकं आहे. अनुसूचित जाती आणि उपाययोजनांसाठी सरकारनं 15,893 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर आदिवासी विकास उपाययोजनांसाठी 15,360 कोटी रुपयांची तरतूद आहे. तर जिल्हा वार्षिक योजनेसाठी 18,165 कोटी रुपयांचा निधी सरकारकडनं प्रस्तावित आहे. आणि एकंदरीतच महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेवरती खर्च करत आहे, अख्खं सरकार या योजनेच्या प्रमोशन आणि अंमलबजावणीसाठी आघाडीवर आहे. त्यावरनं लाडकी बहीण योजना या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार का याची जोरदार चर्चा आहे. ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश किंवा मग कर्नाटकात महिला योजनांचा लाभ त्या पक्षांना मिळालेला होता, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करण्यात सत्ताधारी महायुतीचे नेते यशस्वी होतात का हे बघावं लागेल. पण महाराष्ट्र सरकारच्या योजनेबाबत काही मुद्दे हायलाईट करण्याची सुद्धा तितकीच गरज आहे. या योजनेवरनं राजकीय आरोप प्रत्यारोप होत असले तरी ही योजना सर्वसामान्य महिलांच्या फायद्याची असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होते आणि विरोधक सुद्धा ही बाब नाकारत नाही. क्रमांक 2, लाडकी बहीण योजनेमुळे निराधार महिलांना काही प्रमाणात का होईना नक्कीच आधार मिळणार आहे. क्रमांक 3, सत्ताधाऱ्यांनी योजनेच्या योग्य आणि प्रभावी अंमलबजावणीवरती लक्ष केंद्रित करायला हवंय. आणि क्रमांक 4, पॉप्युलर योजनांच्या नादात सरकारनं सरकारी तिजोरीवरती पडणाऱ्या ताणाकडे सुद्धा डोळसपणे बघायला हवंय अशी सुद्धा एक भावना व्यक्त होतीये. तर आपल्यासोबत या योजनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आजचा त्यांचा संपूर्ण दिवस प्रचंड बिझी होता, रक्षाबंधनाचे कार्यक्रम होते आणि मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री सुद्धा असल्याचं मला आत्ताच दिसतं आहे. तुम्ही दोघांनीही या कार्यक्रमासाठी वेळ दिलात, लाडक्या बहिणींसाठी वेळ दिलात, त्याआधी सगळ्यात आधी मी आपले आभार मानते. सगळ्यात आधी मुख्यमंत्री साहेब आपल्याकडे की लाडकी बहीण योजनेबाबत सध्या राज्यामध्ये बरीच चर्चा सुरू आहे, खूप सारं राजकारण सुद्धा रंगतंय, त्यामुळे या योजनेबाबत अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री साहेब, ही योजना सुरू करावी, राज्यामध्ये सुरू करावी असं नेमकं का वाटलं आणि या योजनेपासनं कुणापासनं तुम्हाला प्रेरणा वगैरे मिळाली, ही योजना सुरू करावीशी का वाटली? नाही, प्रेरणा काय मिळाली, मी अनुभवलंय, गरिबी अनुभवलेली आहे, सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. गरिबी काय असते ते मी आई जशी घर मगाशी सांगितलं कशी घर काटकसरीने चालवत होती हे पाहिलेलं आहे. आणि ही प्रेरणा आली, माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांना कशी काटकसर करावी लागते, माहेरला जाताना कसं त्यांना पैशासाठी हात पुढं करावा लागतो, काही खरेदी करायचं असेल मुलाबाळांना त्या कसा हात पसरावा लागतो हे मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून या बहिणींना पैसे दिल्यानंतर हे पैसे या अर्थव्यवस्थेतच येतील, हे मार्केटमध्येच येतील, या बहिणी खरेदी करतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
आणि शेवटी अर्थव्यवस्था मजबूत होईल या योजनेमुळे, आणि म्हणूनच आम्ही ही योजना सुरू केलेली आहे. हजारो बहिणी दिघे साहेबांना राख्या बांधायला यायच्या, हे मी पाहिले डोळ्यांनी. आणि आज मला तीच आठवण या ठिकाणी पुन्हा येते आहे की दिघे साहेबांच्या कार्यालयामध्ये आनंद आश्रमामध्ये आज रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्सवात जल्लोषात होतोय. बहिणींच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे, त्यांच्या खात्यात पैसे आलेत, त्यांना अनपेक्षित आहे. हा सुखद धक्का आहे, कारण विरोधकांनी ही पूर्ण योजना बदनाम केली, बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ही योजना खोटी आहे, ही योजना फसवी आहे, ही चुनावी जुमला आहे असं विरोधक म्हणाले. आणि कोर्टात देखील गेले, कोर्टाने देखील त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. आणि म्हणून आम्ही धडाधड त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकू लागलो. 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या, माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले. आणि माझा अंदाज आहे की 2.5 कोटी माझ्या बहिणी ज्या आहेत त्यांच्या पात्र होतील आणि त्यांच्या खात्यात पैसे जातील. आणि हे पैसे फक्त 1,500 रुपयापर्यंत मर्यादित राहणार नाहीत. हे पैसे जसं आमच्या सरकारची ताकद वाढेल, 1.5चे 2.25 होतील, 2,000 होतील, 2,500 होतील, 3,000 होतील, 3,000पेक्षाही जास्त होतील. जशी आमच्या सरकारची ताकद वाढेल तशी या बहिणींच्या देखील आम्ही ताकद वाढवू, त्यांना सक्षम करू. आणि त्याच्यामध्ये त्यांना फक्त 1,500-1,500 रुपयापर्यंत मर्यादित नाही ठेवणार. आमचा स्टार्टअप आहे, आमचा मुख्यमंत्री रोजगार योजना आहे, बचत गट योजना आहे. या माध्यमातून देखील या बहिणींना आमच्या लखपती झालेला आम्हाला पाहायचं. नाही, तुमच्या हातामध्ये जितक्या राख्या आज आम्हाला दिसत आहेत तर त्या राख्यांवरनं या लाडक्या बहिणींचं प्रेम किती मिळालेलं आहे ते सुद्धा एक प्रकारे दिसत आहे. तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की आकडा वाढू शकतो, 1,500चे 2,000 होऊ शकतात, 3,000 होऊ शकतात. हे खूप मोठं वक्तव्य आपण केलंय. लाडक्या बहिणीसाठी तुम्ही तिघेही जण, तुम्ही स्वतः आणि दोनही उपमुख्यमंत्री राज्यभर फिरताय, दौरे करताय. आम्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहतो, पण तुम्ही प्रत्यक्ष पाहता. प्रतिसाद नेमका कसा मिळतोय लाडकी बहीण योजनेला? नाही, ह्या योजनेला पहिले तर लोक बदनाम करत होते, विरोधी पक्षाचे लोक. पण जेव्हा खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले तेव्हा त्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडले. ते काय म्हणतो, बुरी नजर वाले तेरा मुंह काला. आता जे या योजनेत खोडा घालायला आले सावत्र भाऊ, त्यांना आमच्या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवतील. आणि म्हणून ही योजना जी आहे, खात्यात पैसे आल्यानंतर एक सगळीकडे एक आनंदाचा माहोल झाला आणि विरोधकांचे देखील चेहरे पडले. आता म्हणतात लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या. आता माझ्या बहिणींना माझं एवढंच आव्हान आहे की फक्त तुम्ही काही कुणाचाही विश्वास ठेवू नका. ही योजना परमनंट आहे, ही योजना कायम आहे, ही योजना बंद होणारी नाही. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आणि आमच्याकडे पैसे काय नियत असावी लागते द्यायला, दानत असावी लागते. ते याच्यापूर्वी कुणी दाखवली नाही, आमच्या महायुती सरकारने दाखवली. आणि मग ही योजना महायुतीची कायम राहणार. हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे, हा महायुती सरकारचा आहे, हा मुख्यमंत्र्याचा आहे. तुम्ही आज भाऊ म्हणून शब्द देताय राज्यातल्या लाडक्या बहिणींना की ही योजना बंद होणार नाही, योजना अशीच सुरू राहील. हा शब्द मोठा आहे तुमचा. विरोधक सध्या योजनेच्या भवितव्याविषयी, भविष्याबद्दल खूप सारे प्रश्न उपस्थित करतात. म्हणजे त्यांच्या मते तुम्ही टायमिंग साधलंय, निवडणुका जवळ आल्यात म्हणून तुम्ही ही योजना आत्ता आणलेली आहे, निवडणुकीपुरतं दाखवलेलं गाजर आहे. तर या योजनेचं भविष्य नेमकं काय? तुम्ही उल्लेख केलात आता की बंद पडणार नाही, पण विरोधकांच्या टीकेला उत्तर कसं द्याल? मी आज जेव्हा माझ्याकडे अधिकार आले तेव्हा मी माझ्या दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला या बहिणींसाठी हे करायचं आहे. आणि या बहिणींसाठी योजना त्याच ह्याच्यातून आलेली आहे की जेव्हा माझ्याकडे अधिकार येतील तेव्हा मी माझ्या बहिणींसाठी, माऊलींसाठी मी काहीतरी करेन. आणि तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून त्याला मूर्त रूप दिलेलं आहे. त्यामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर देखील मोफत दिलेले आहे. मुलींची 100% फी माफ केलेली आहे. विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली, लाडक्या भावाचं काय? मुख्यमंत्री लाडका भाऊ पण आम्ही आणला. आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही सुरू केली. देशातलं पहिलं राज्य आहे की ट्रेनिंगसाठी, अप्रेंटिसशिपसाठी, इंटर्नशिपसाठी या ठिकाणी स्टायपंड देणारं हे पहिलं आमचं राज्य आहे. त्यामुळे सर्वांना
शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवक या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करतो. मला कल्पना आहे की आपल्याकडे खूपच कमी वेळ आहे, आपल्याला पुढच्या कार्यक्रमासाठी निघायचं. एक छोटासा प्रश्न विचारते जाता जाता की पुढचे पैसे कधी मिळणार आहेत, किंवा जर का एखाद्या महिलेला थोडा विलंब झाला फॉर्म वगैरे भरायला, पात्र अर्ज असेल तर पैसे त्यांना कसे मिळणार? ही योजना परमनंट आहे, कायम राहणार. 31 ऑगस्टपर्यंत त्याचे फॉर्म भरायचे आहेत आणि ज्या त्रुटी राहिल्या त्या दूर करायच्या आहेत. आणि 31 ऑगस्ट नंतर जरी कुणाच्या त्रुट्या राहिल्या तरी सुद्धा त्याला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3 इन्स्टॉलमेंट त्या माझ्या बहिणीच्या खात्यात जमा होणार. त्यामुळे कुणी शंका बाळगू नका. शंकासुरांच्या सगळ्या शंकांचं निरसन झालेलं आहे. शंकासूर म्हणजे कोण? विपक्ष. आणि म्हणून विरोधी पक्षांच्या देखील पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री काय म्हणतो त्याला, बहीण लाडकी, आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी, अशा प्रकारे त्यांच्या धडकी भरलेली आहे. आणि म्हणूनच नको त्या प्रकारचे आरोप करू लागलेत. त्यांना माझं सांगणं आहे, यामध्ये या योजनेचं स्वागत करा, या योजनेला विरोध करू नका. ही योजना जी आहे कायम आहे. ही योजना ज्यांनी विरोध केला त्यांच्याच कार्यालयासमोर मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीचे योजनेचे बोर्ड लागलेत, तेच फॉर्म भरू लागलेले आहेत. आणि म्हणून ही योजना, ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा चुनावी जुमला नाही, ही प्रिंटिंग मिस्टेक नाही, ही भावाने बहिणीला दिलेली ओवाळणी आहे. हा भावाने दिलेला माहेरचा आहेर आहे, तो काढून घेणार नाही, तो बंद होणार नाही. मुख्यमंत्री साहेब, आपले मनापासून आभार की इतक्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून तुम्ही या योजनेबद्दल बोलायला वेळ दिलात. महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी आत्ता आपलं हे डिस्कशन ऐकत होत्या. पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि आपल्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. त्यांचाही आजचा दिवस प्रचंड बिझी होता, पण बहिणींसाठी त्यांनी वेळ काढलाय. सर, आपलंही स्वागत आहे आणि सगळ्यात आधी आभार सुद्धा की आपण वेळ दिलात या कार्यक्रमासाठी. लाडकी बहीण बराच गाजणारा विषय सध्या राज्यातला. लाडकी बहीण म्हणजे बहिणींसाठी, स्पेसिफिकली महिला मतदारांसाठी ही आपण कॉन्सेप्ट आणावी, योजना आणावी, असं का वाटलं? कसं डोक्यात आलं? खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सातत्याने हे सांगितलं की महिला सक्षमीकरणाशिवाय हा देश पुढे जाऊ शकत नाही. विकसित भारत तयार करायचा असेल तर महिला केंद्रित आपल्या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. आणि म्हणून माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर आम्ही सातत्याने महिला केंद्रित योजनांवर त्या ठिकाणी भर दिला. मी ज्यावेळी अर्थसंकल्प मांडला त्यावेळी आपल्याला कल्पना आहे की 50% STमध्ये सवलत असेल, लेक लाडकीसारखी योजना असेल, अशा अनेक योजना आपण त्यावेळी देखील मांडल्या. आणि आता पुन्हा आपण या बजेटमध्ये ही माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी मांडली. खरं म्हणजे ही गोष्ट देखील खरी आहे की मध्य प्रदेशसारख्या राज्याने अतिशय चांगल्या प्रकारे ही योजना राबवली आणि त्या योजनेचा आम्ही अभ्यास केला आणि त्याच्या आधारावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ही योजना या ठिकाणी आम्ही जाहीर केली आणि आज चांगल्या प्रकारे आम्ही ती राबवतो आहोत. खरं तर या योजनेबद्दल विरोधक जे प्रश्न उपस्थित करतात त्यावरनं अनेकांची चर्चा अशी रंगते की तुमच्यापेक्षा योजनेच्या भवितव्याबद्दल विरोधकांना जास्त चिंता वाटते. विरोधकांच्या चिंतेला तुमचं उत्तर काय असेल? असं आहे की विरोधकांनी विविध राज्यांमध्ये जे केलं तेच इथे होईल असं त्यांना वाटतं. त्यांनी कर्नाटकला योजना घोषित केली, काही दिवस चालवली आणि त्यानंतर बंद केली. त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारचा राजस्थानमध्ये प्रयत्न केला होता. आज तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आल्यानंतर 9 महिने झाले ते योजना सुरू करू शकले नाही. पण भारतीय जनता पक्षाचा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण बघितला, मध्य प्रदेशमध्ये ही योजना पहिल्यांदा सुरू झाली, अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ती चालते आहे. छत्तीसगडमध्ये देखील योजना योग्य प्रकारे चालते आहे. त्यामुळे आमचा ट्रॅक रेकॉर्ड हा योजना सुरू करणे आणि योजना चालवणे अशा प्रकारचा आहे. मुळातच आमच्या विरोधकांनी ही योजना बंद झाली पाहिजे याकरता खूप प्रयत्न केले आणि आजही आम्हाला माहिती आहे. आपण मागच्या वेळेस बघितलं की ज्यावेळी
महायुतीचं सरकार 2019 साली गेलं, त्यानंतर महाविकास आघाडीने महायुतीच्या सगळ्या योजना बंद केल्या, एकही योजना सुरू ठेवली नाही. आताही त्यांचा प्रयत्न हाच आहे की सरकारमध्ये यायचं आणि ही योजना बंद करायची. पण आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला सरकारमध्ये निवडून देणार आहेत. त्यांनी किती आकांड तांडव केला, किती आदळआपट केली, तरी देखील सरकार हे आमचंच येणार आहे. मी सरकार येण्याबद्दल खूप ठाम साऊंड करताय. सध्या लाडक्या बहिणीबद्दल म्हणजे 31 ऑगस्टपर्यंतची शेवटची मुदत आहे. काही जणांनी फॉर्म भरले, ज्यांना पैसे मिळाले. काही जणांना जर का वेळ लागला फॉर्म भरायला, तर त्यांना कधी आणि कसे पैसे मिळणार, म्हणजे त्यांच्या मनात ती धाकधूक आहे की पैसे मिळणार की नाही. बेसिकली आपल्याला उशिरा फॉर्म भरला तर निश्चितपणे पैसे मिळणार. 31 ऑगस्टपर्यंत जे फॉर्म येतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील. त्यानंतर जे फॉर्म्स येतील त्यांना त्या महिन्याचे पैसे मिळतील. म्हणजे सप्टेंबरमध्ये फॉर्म आला तर त्यांना सप्टेंबरचे पैसे त्या ठिकाणी मिळतील. योजना बंद होणार नाही. आमच्या बहिणींना आम्ही वंचित ठेवणार नाही. खूप मोठा दिलासा तुमच्या या विधानामुळे डेफिनेटली मिळालेला असेल की ज्यांना फॉर्म भरायला थोडासा वेळ होतोय त्यांना. विरोधकांच्या टीकेबद्दल तुम्ही उल्लेख केलात आणि त्यांची एक प्रमुख टीका आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं आणलेली ही योजना आहे. पण या योजनेचं मतपेटीमधनं रिटर्न गिफ्ट मिळेल असं वाटतं का तुम्हाला? मतपेटीतून रिटर्न गिफ्ट मिळावं याकरता योजना केलेली नाही. तर आमच्या महिलांना राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आणण्याकरता ही योजना आपण तयार केली आहे. मला असं वाटतं मतपेटीतलं रिटर्न गिफ्ट हे एक प्रकारचं बाय प्रॉडक्ट आहे. ते जे प्रेम आमच्या बहिणींचं आम्हाला मिळणार आहे त्याबद्दल मनात खात्री आहे. पण उद्दिष्ट मात्र ते नाही आहे. उद्दिष्ट आहे बहिणींना सक्षम करणं. आर्थिक सक्षमतेसाठी सरकारनं उचललेलं पाऊल असा उल्लेख आपण करताय. विरोधकांचा आणखी एक आरोप असा असतो, म्हणजे खास करून आता निवडणुका पुढे जाण्याची जी चाहूल लागली आहे त्याच्यानंतर हा आरोप वाढला आहे की या योजनेच्या स्पेसिफिकली लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्राच्या निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत घेतल्या गेलेल्या नाही आहेत. यावरती तुमचं उत्तर काय आहे? मला असं वाटतं की असा आरोप करणाऱ्यांना मी केवळ बालबुद्धी म्हणेन. कारण निवडणूक आयोग घेतो ते सरकारच्या हातात नसतात. आणि निवडणूक आयोगाने ज्यावेळी हरियाणा आणि जम्मू काश्मीर यांच्या निवडणुका जाहीर केल्या त्यावेळी महाराष्ट्राच्या संदर्भातला प्रश्नाचं उत्तर हे त्यांनी अतिशय स्पष्टपणे दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेची मुदत ही 28 नोव्हेंबरला संपते. त्यामुळे 28 नोव्हेंबरपूर्वी या निवडणुका या ठिकाणी कधी पण इलेक्शन कमिशनला घेता येतात. त्यामुळे इलेक्शन कमिशननी कुठला चुकीचा निर्णय घेतला आहे, कुठल्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत, अशा प्रकारचं म्हणणं हे पूर्णपणे अयोग्य ठरेल. असं आहे की तुम्ही तिघेही मिळून खूप प्रचार करता लाडकी बहिणीसाठी. तिघे एकत्र जाता, वेगवेगळे जाता, बहिणींना भेटता, त्यांच्याशी संवाद साधता. आता अजित पवारांनी SMS पाठवलेत लाडक्या बहिणींना, तर तुम्ही सुद्धा असे काही SMS वगैरे पाठवणार आहात का? लाडक्या बहिणींना SMS असतील किंवा संदेश असतील हे आम्ही महायुती सरकार म्हणून पाठवतो. अजितदादा आमचाच घटक पक्ष आहेत किंवा आमच्याच महायुतीतले घटक आहेत. माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणारे आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळे एकत्रितच आहोत. याच्यामध्ये कुठली कॉम्पिटिशन नाही आहे. उलट प्रत्येकाने आउटरीचचा प्रयत्न करून जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. बरोबर आहे. म्हणजे एकत्रितपणे ही योजना राबवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि आम्ही पाहतोय की महाराष्ट्रभरातले लाडक्या बहिणींसाठीचे तुमचे दौरे आज खरंच अगदी म्हणजे वेळात वेळ काढून तुम्ही दोघांनीही महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधलाय. खूप मोठा वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. दोघांचे आभार. CM सर तुमचे, DCM सर तुमचे सुद्धा थँक्यू सो मच या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आणि या दोघांनी सुद्धा एक खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तायांनो, महाराष्ट्रातल्या बहिणींनो हे लक्षात ठेवा की 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही कधीही फॉर्म भरलात आणि तुमचा अर्ज जर का पात्र अर्ज असेल तर अजिबात घाबरून जाऊ नका. उशिरा का होईना पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, याचं आश्वासन थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमातून दिलं आहे. आणि केवळ निवडणुकीपुरता हा जुमला नसून
ही लॉंग टर्मची योजना असल्याचं एक आश्वासन सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या महिला वर्गाला दिलंय. आजच्या बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. दिवसभरासाठी आज मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद. गुड नाईट.